नमस्कार मंडळी, सध्या महाराष्ट्रातील हजारो धान उत्पादक शेतकरी 2024च्या पीक विम्याच्या वाटपाची प्रतीक्षा करत आहेत। शेतकरी प्रचंड संभ्रमात आहेत की अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमातून, व्हिडिओतून आणि राजकीय वक्तव्यातून अशी माहिती ऐकली की लवकरच त्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। काही जण म्हणाले 15 तारखेपर्यंत पैसे मिळणार, तर काही म्हणाले की 15 दिवसांच्या आत सगळ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जातील। पण प्रत्यक्षात मात्र अजूनही बऱ्याच जणांच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही। म्हणूनच आज आपण या सगळ्या गोंधळाचा मागोवा घेणार आहोत। हे सगळं खरंच आहे का आणि फक्त आश्वासन दिले जात आहेत का? शेतकऱ्यांना त्यांचा हक्क पैसा कधी मिळणार आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लोक म्हणतात की किती निधी मंजूर झालाय, कंपन्यांना पैसे दिले आहेत, तर ते पैसे अजून वाटप का होत नाहीत? काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी एक वक्तव्य केलं होतं की 15 दिवसांत जे शेतकरी उरलेले आहेत त्यांच्या खात्यावर 2024चा पीक विमा जमा केला जाईल। या वक्तव्यावर अनेक माध्यमांनी व्हिडिओ, पोस्टसह न्यूज बनवले आणि शेतकऱ्यांमध्ये थोडासा विश्वास निर्माण झाला की शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच पैसे जमा होणार आहेत। पण या सगळ्याला आता अनेक आठवडे उलटले असून तरी वास्तव काही वेगळंच आहे, कारण अजूनही लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत। काही जिल्ह्यांमध्ये, काही भागात थोड्या प्रमाणात वाटप झालेलं असून पण संपूर्णपणे पाहिलं तर बहुतांश शेतकरी अजून देखील वाटच पाहत आहेत। 2024च्या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या भागात आपापल्या आपत्तीची माहिती सरकारला दिली होती। कोणी अतिवृष्टी, कोणी गारपिटी आणि कोणी रोगराईमुळे झालेल्या नुकसानीबद्दल तक्रारी दिल्या। त्यानंतर त्या तक्रारींची चौकशी झाली, पंचनामे झाले, सरकारने त्या अहवालावर आधारित निधी देखील मंजूर केला। केंद्र सरकारचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा आणि विमा कंपनीचा हिस्सा या तिघांचाही निधी कंपनीला देण्यात आलेला आहे। पण प्रश्न उभा असा राहत आहे की सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा का होत नाहीत? धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत तर परिस्थिती आणखी गंभीर आहे। काही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः गडचिरोली, धुळे, नाशिक आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं। राज्य शासनाने यासाठी नुकसान भरपाई आणि अनुदान मंजूर केलं। काही भागात वाटप सुरू झालं, पण खूप मोठ्या संख्येने शेतकरी अजूनही पैशांपासून वंचित असताना आपल्याला दिसून येत आहेत। काही भागांत पहिल्या टप्प्यात काही रक्कम जमा झाली, परंतु दुसऱ्या टप्प्यात कधी वाटप होणार याबद्दल स्पष्टपणे कोणीच बोलायला तयार नाही। हे सगळं पाहता शेतकऱ्यांच्या मनात मोठा संभ्रम निर्माण होत आहे। एकीकडे सरकार म्हणतं निधी मंजूर झालाय, दुसरीकडे विमा कंपनी म्हणते प्रक्रिया सुरू आहे, पण यामधून शेतकऱ्यांच्या हाती नेमकं काहीच लागत नाहीये। अधिकाऱ्यांकडे गेलं तर ते एकमेकांकडे बोट दाखवतात। कृषी विभागाकडे विचारणा केली तरी ठोस उत्तर मिळत नाही। विमा कंपनी पूर्ण शांत आहे, ना त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती येते, ना जिल्हा प्रशासनाकडून। सर्वत्र फक्त आश्वासनच दिली जात आहेत। वाट पाहणं आणि निराशा हे शेतकऱ्यांकडे आता सध्या उरलेलं आहे। हे सगळं बघून असं वाटतं की या विषयात काहीतरी फार मोठा अडथळा निर्माण आहे, जे जाहीरपणे सांगितला जात नाहीये। काही जण म्हणतात की सध्याचे कृषी मंत्रीच एक राजकीय पेच प्रसंगात अडकलेले आहेत। त्यांच्या पदावरून मोठा राजकारण होत आहे। राजीनामा घेतला जाणार का, की त्यांना दुसऱ्या जबाबदारीचं पद दिलं जाणार, हे अद्याप देखील स्पष्ट झालेलं नाही। जर मंत्रिमंडळात बदल झाले तर पुन्हा सगळी प्रक्रिया नवीन मंत्र्याच्या नेतृत्वाखाली सुरू करावी लागेल आणि त्यात आणखी विलंब होण्याची शक्यता आहे। मात्र याच्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक विमा भेटण्यासाठी आणखीन विलंब होऊ शकतो। पुढे पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळेच अजूनही कोणतीच निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। नेमका शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार आहे? शेतकऱ्यांचं आयुष्य आधीच अतिशय संघर्षमय आहे। एकीकडे शेतीच्या वाढत्या खर्चामुळे कंबरड मोडलंय, तर दुसरीकडे बाजारात दर कोसळतायत। पावसाचं अनिश्चित संकट आहेत आणि त्यामागे देखील विमा किंवा अनुदान मिळण्यासाठी इतका संघर्ष करावा लागत आहे, हे दुर्दैव आहे। ज्या कंपन्यांना सरकारकडून पैसे मिळालेले आहेत त्यांच्यावर शेतकऱ्यांचे पैसे वेळेत वितरित करण्याची जबाबदारी आहे। पण जर
याच कंपन्या आणि सरकार हाताचं काम टाळत असतील तर त्यामागं सामान्य शेतकऱ्यांनी काय करावं असा देखील बहुतेक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेला आहे। सध्या तरी या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट ठाम आहे, ती म्हणजे गोंधळ। सरकारकडून कोणताही ठोस माहिती दिली जात नाही, तारीख जाहीर होत नाही, वाटप कधी होणार हे माहीत नाही। कारण की पावसाळी अधिवेशनात सांगितलं होतं की 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत असं थेट माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं होतं। मात्र आता 15 दिवस झाले आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत। आता नेमके शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील का याचीही शाश्वता नाही आणि सर्वात मोठं म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशासाठी इतकी प्रतीक्षा का करावी लागत आहे। सरकारने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अधिकृत निवेदन जाहीर करावं, शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पीक विमा आणि अनुदानाची रक्कम जमा करावी। ते शेतकरी वर्षभर कष्ट करून नुकसान सहन करून सुद्धा सरकारवर विश्वास ठेवत आहेत, त्यांचं मनोधैर्य डगमगू नये ही जबाबदारी सरकार आणि विमा कंपन्यांची आहे। मंडळी, हे सत्य सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कमेंटमध्ये तुमचा अनुभव आणि मत नोंदवा आणि अजून अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी बातमी अपडेट्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।